न्यूज स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. नमस्कार, मी महेश शिंदे, युवा शेतकरी. म्हणजे तरुण पिढी आता शेतीकडे वळत आहे. पण शेतीकडे वळत असताना त्याचबरोबर आपल्याला चांगला दर, चांगल्या सुखसुविधा हे मिळणं खूप गरजेचं आहे. आपलं चांगला दर मिळाला, शेतीला चांगला भाव मिळाला तर हा तरुण शेतकरी कुठंतरी चांगलं काम करेल. शेती आता शेतीकडे बघणं म्हणजे तुच्छ दर्जाची वागणूक शेतीला दिली जाते. ही तरुण पिढीला शेतीकडे वळायला नाही म्हणते. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. आणि हा भ्रष्टाचार थांबवायची ताकद ह्या तरुणांच्यात आहे. आणि तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. पण तरुण एकत्र येत नाही. तरुण काय एकत्र येत नाही? आज तरुण म्हणजे कोण आहे? आज तरुण म्हणजे तुम्ही बसलेले हे सगळे वडीलधारी माणसे यांची मुलं आहेत. आज एखादा तरुण बाहेर पडत असताना घरातले आई वडील काय म्हणतात? तू बाहेर पडू नको, विरोध करू नको. विरोध केलास तर आपल्या घराला अडचणी, घरात काहीतरी प्रॉब्लेम होतील, पुढारी लोक काहीतरी अडवणूक करतील. तू घराच्या बाहेर जाऊ नको, विरोध करू नको आणि खरं काय बोलू नको. फक्त त्यांच्या शब्दाला होईल होय कर, बाकी काय बोलायचं नाही. भाव मिळतोय का? मिळतोय म्हणून घरात आण खायला नसलं तरी चालेल, पण त्यांच्या शब्दाला होय होय. आज ही तरुणांची अवस्था आहे. आणि प्रत्येक तरुण आज घरात आहे, घरात बसून आहे. माझा MBA झालेला आहे. वडील मला म्हटले शेती करण्यापेक्षा जॉब कर, कुठं तर 40-50 हजाराचा जॉब तुला मिळून जाईल, सगळं चांगलं चालेल. पण आज मी ती न पत्करता त्यांच्या विरोधाला पत्करून मी आज शेतीकडे वळलो. शेतीकडे का वळलो? तर सगळे तरुण जर शेती सोडून दिली तर शेती करायची पण, आणि शेतीच जर नाही केली तर खायचं काय? मग ह्या विचाराचे शेतकरी तरुण ह्या आता बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आता जाईल तिकडे भ्रष्टाचार चालू आहे. आता ह्या कृष्णा कारखान्याच्या इलेक्शन निमित्तच आज कधी आम्ही असं उघड पडलो नाही, कधी आम्ही असं बाहेर आलो नाही. पण दादांची ऊर्जा बघून आज अविनाश दादांच्याकडे बघितली की असं वाटतंय जर ह्यो माणूस वीक माणूस आहे, ह्यो माणूस जर सगळं रान तापवत असेल ह्या अवस्थेत, तर देवानं आपल्याला अजून व्यवस्थित ठेवले. मग आपण का लढू शकत नाही? आपण का मांडू शकत नाही? आपण विचार का मांडू शकत नाही? याचं कारण काय? आलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे, तरुणांनी समोर आलं पाहिजे आणि वाचा फोडलं पाहिजे. आज कृष्णा कारखान्याचे इलेक्शन आम्ही बरेच लहानपणापासून बघतोय. लहानपणापासून कृष्णेचे इलेक्शन म्हणजे मोठं इलेक्शन, मोठं राजकारण, सगळंच मोठं. पण आज ज्या वेळेला आम्हाला ती कळाली की कृष्णा कारखाना बाहेरच मोठा आहे, आतनं सगळा पोकळा झाला. याचं कारण काय? याचं कारण दुसरं कोण नाही, सभासद वर्ग ह्याला कारणीभूत आहे. म्हणजे सभासदाला अडाणी ठेवण्याचं काम ही नेते मंडळी, पुढारी मंडळींनी केले. नेते मंडळी, पुढारी मंडळींनी आपली पोळी भाजायसाठी सभासदासने नुसतं मागणं फिरवण्याचं काम केलं. त्यांना कधी खरं कळूनच दिलं नाही की कारखान्यात चाललंय काय आणि कारखान्यातनं तुम्हाला मिळतंय काय. ही जेव्हा कळायला लागली, जेव्हा अविनाश दादाने 2010ला सत्ता स्थापन केली, त्यावेळेला सभासदांना कळायला लागलं की कारखान्यातनं आपल्याला काय फायदा होऊ शकतोय, काय तोटा होऊ शकतो. आज अविनाश दादांनी 2010ला टायमिंगला ज्या वेळेला उसाला दर नव्हता, ज्या वेळेला उसाला दर कमी होता, तरी सकट दादांनी शेतकऱ्याचा विचार करून उसाला दर जादा दिला. FRP पेक्षा जास्त दर देण्याचं काम दादांनी केलं. त्याचबरोबर सभासदांना पाणी पुरवठा व्यवस्थित केला.
8 तासाची लाईट 16 तास केली. शेतकऱ्यांना जेवढी मदत लागेल तेवढी मदत केली. शेतकऱ्यांना जे जे काय योग्य वाटेल ते केले. पण तरीही सभासद लोकांनी त्यांना घरी बसवलं. याचं कारण काय? चांगली माणसं चालत नाही, सगळी भ्रष्टाचार चालते. भ्रष्टाचारांचं मोठं दिसतंय पण चांगल्या माणसाला किंमत नसते. हे असं झालं. याचं कारण सभासद आहेत. सभासदांच्या मुळे सगळं झालेलं आहे हे प्रत्येकानं कबूल करायचं. आज जे जे काय झाले ते सभासदांच्या मुळे झाले. आपल्या वडीलपार्जन, आमच्या वडीलपार्जनच्या मुळे झाले. तुम्हाला कधी खऱ्याची सत्याचा मार्गच दिसला नाही आणि सत्याचा मार्ग कधी तुम्ही स्वीकारलाच नाही. आज दादांच्यामुळे असू दे किंवा आत्ता अलीकडे असू दे, आत्ता मागच्या वेळेला दादांनी म्हणजे सत्ता होती त्या टायमिंगला कामगार भरती केली, कामगारांनी बोनस दिला, कामगारांचं पगार वाढ केलं. आता विचारतील की दादांनी काय केलं. कामगारांनी माहिती आहे दादांनी काय केलं. 2014 साली दादांनी कामगारांनी 24% बोनस दिला. 24% बोनस दिला, 40-50 हजार रुपये त्यांना मिळाले. दादांनी पगारवाढ केली असताना प्रत्येक कामगाराचा विचार केला. दादांचा विचार असा आहे, आम्ही आता दादांच्या बरोबर असतोय, दादांच्या बरोबर बसतोय, आम्हाला खरंच त्यांचं विचार इतकं पटते. त्यांचं विचार पूर्ण तळागाळात असतात की कामगार जगला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. कामगार का जगला पाहिजे? आज कामगार जगला पाहिजे म्हणजे कामगारांच्या मुळे आज कारखाना उभा आहे. आज जी कारखान्याची धूर पेटते ना ती कामगारांच्या मुळे पेटते आणि कामगार आज जगला पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की आज बिहारचे कामगार भरण्याचं काम चालू आहे. का? आमच्या सभासदांची मुलं रस्त्याने हिंडत येत नुसती. तुम्ही फक्त झेंडे घ्यायचं, घोषणा करायच्या, वडिलाचं तेल जाळायचं गाडीनं आणि नुसत्या घोषणा करत हिंडत बसायचं. सत्ता इलेक्शन झालं की तुम्हाला कोण कागदपत्र विचारते, मग तुम्ही परत त्या कट्ट्यावर यायचं आणि थपा मारत बसायचं. एवढंच करायचं. सभासदांच्या मुलांनी एवढंच करायचं, चांगलं करायचं नाही. मग त्या आज बिहारी भरीत असताना सभासदांच्या मुलांनी जर रोजगार दिला असता तर काय चाललं नसतं. आज त्यांच्या घरात काय का असं ना त्यांच्या घराची प्रगती झाली असती. घरात त्यांच्या काय ना काय तर त्यांचं डेव्हलपमेंट झालं असतं. आज आपले भरपूर सभासदांची मुलं शिकलेली, चांगली, सुशिक्षित मुलं घरात बसलेली, त्यासनी पण आज बाहेर गेली परिस्थिती भयानक बिकट आहे. जॉब नाही, काय नाही, पगार मिळत नाही, काय नाही. एक टाइमचं जेवत्यात, रात्रीचं झोपत्यात. तसंच आज मी जॉब करणारा माणूस आहे, मी पुण्याला जॉब करून आलेला आहे, मला अवस्था माहिती आहे. माझ्या रूम मधली मुलं एक टाइमचे वडापाव खाऊन जगत बसत होती. ही अवस्था बाहेर आहे. फक्त मुलगा बापाला आईला सांगत नाही. एकच सांगतो, पगार चांगला आहे, मेस लावल्या, चांगलं जेवण आहे. पण वडिलाला आईला माहित नसते पोरगा आज एक टाइम वडापाव खात असते आणि संध्याकाळी कशासाठी? तर वडिलाचं मन दुखवलं नाही पाहिजे, आईचं मन दुखवलं नाही पाहिजे. हीच पोरं जर आपल्या कारखान्यात जर कामाला लागली, चांगल्या पदावर लागली, चांगला पगार त्याने मिळाला तर पोरं इथं राहतील, सुखानं जगतील, सुखानं राहतील. पण असं झालंच नाही, असं होतच नाही. आज ह्या सत्ताधाऱ्यांनी कामगार, आज दादाने आवाज उठवला म्हणून बिहारी लोक कमी केली. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला करायचं आहे नक्की काय? तुम्ही जर सभासदांच्या मुलांनी जर जॉबला ठेवणार नसतील, पगार तुम्ही जर त्यांना रोजगार देणार नसतील तर कारखाना कोणाचा आहे नक्की? तुमचं चाललंय काय? आज युवा तरुणांनी जास्त गरज आहे. युवा तरुण आज सुशिक्षित, रोजगार नसल्यामुळं नको त्या गोष्टीकडे वळायला लागला. ह्याला कारणीभूत कोण आहे? आज जो कारखाना स्थापन करत असताना इथल्या सभासदांना चांगला दर मिळावा, सभासदांना चांगली सुखसुविधा व्हावी, तरुणांना इथल्या रोजगार मिळावा म्हणून कारखान्याची स्थापना केली. पण तसं काय होतच नाही. सभासदांचं शेअर सकट ट्रान्सफर होत नाही लवकर आणि करूनच देत नाही. आज माझा मित्र आहे, भरपूर जण मला सांगतात की लवकर शेअर ट्रान्सफर होत नाही. याचं कारण काय? सगळं थांबवून ठेवलं. बाहेरची माणसं भरायला चालले, सभासद वगळायला चालले. म्हणजे नक्की कारखाना कुठल्या दिशेला चाललाय?
हा, हे सांगायची काही गरज नाही. हे खाजगीकरण झालेलं आहे, ती पण सभासदांच्या चुकीमुळे झाल्या. त्याला आता बोलण्यात काय अर्थ नाही. तिथं तुम्हाला एका रुपयाची चहा सकट फ्री मिळत नाही, ही अवस्था आहे. याला कारणीभूत तुम्ही आहे म्हणून सांगतोय की आपला कारखाना आपणच वाचवू शकतोय, दुसरं कोण वाचवू शकत नाही. आज सभासदांना एकच सांगणं म्हणणं आहे, तुम्हाला 4 पैसे आता देतील, 2000 देतील, 5000 देतील, 10000 देतील, तू म्हणशील ते आकडा देतील. उद्या तोच आकडा इरिगेशन मधून निघाला जाईल. आज 17,500 आहे, 22,000 का कोण बोलायला जाणार आहे? 17,500 रुपये घेतले आता. आज परवडते का शेतीला? एकरी 30 टन 20 टन अवरेज निघायला लागले. त्या 17,500 17,500 म्हणजे 5 टन. 5 टन तुमचं कापून घेतलं जातंय. त्या 5 टनात 30 टनातलं तुमचं 5 टन कापलं, 25 टन ऊस, 25 टन राहिलं. 25 टनातलं बाकी सगळं भागून शेतकऱ्याच्या खिशात काय जात. मग ह्याचा विचार केला ना, शेतकऱ्याला परवडते किती, त्याचं उत्पन्न येतंय किती. आणि जी इरिगेशनवाले आहेत ना, त्यांचा तर विशेष सोडा, जळणच. तिने 10 टन घालवायची आणि 5 टन ह्यासनी द्यायचं. नक्कीच चाललंय काय? म्हणजे तुम्ही थोडक्यात शेतकऱ्याला मारायला, मारायचंच काम चालू आहे थोडक्यात. मोठ्या अभिमानानं सांगताय उच्चांक दर दिला, उच्चांक दर दिला, 3500 रुपये उच्चांक दर दिला. कारखान्याची लिस्ट काढा, प्रत्येक कारखान्याची. दालमिया 3650 दिला, राजाराम बापू 3550 दिला, सोनियाला 3500 दिला, हुतात्म्याला 3500 दिला. मग तुमचा उच्चांक दर कसा? आणि चांगला कारखाना चाललाय म्हणताय का? मग उच्चांक दर घेऊ 3500, हा 3600 द्या, 3700 द्या. उच्चांक दर शेतकऱ्यांनी कळत नाही. सभासद अजून अडाणीच आहे, त्याला काही कळत नाही. त्याला सांगायचं 3500 उच्चांक दर. आणि काय काय सभासद असून तर कळतच नाही. उच्चांक दर ते सगळं म्हणते उच्चांक दर. ही कुठली पद्धत आहे? मी म्हणतोय सगळ्यात आता जवळजवळ सगळी कळती सभासद आहे, त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. तरी पण विरोध करायचा नाही. का करायचा नाही? म्हणजे तुमचा स्वाभिमान एवढा घाण ठेवला तुम्ही. तुमचा स्वाभिमान 3000 साठी विकला जातो, 5000 साठी विकला जातो, 5000 साठी विकला जातो तुमचा स्वाभिमान. याचा विचार करा. 5000 दिलं, 5000 तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? लाखानं कमवल्याला तुम्ही घरात देत असा आणि 5000 साठी तुम्ही बाहेर विकला जात असा. तुमचा स्वाभिमान घाण ठेवत असा. कशासाठी? तुम्हाला काही मिळणार नाही. फक्त आता इलेक्शन तोंडावर आले, ह्याचा पण विचार करा. अविनाश दादा प्रत्येक मैताच्या घरी स्वतःहून जातात ह्या परिस्थितीत सुद्धा. पण विरोधक कधीही आलेत मला सांगावं की मैत सभासदांच्या घरी विरोधक आले? कोणी आलेलं नाही, काय नाही. सगळं आता मोठं बोलायचं चाललंय, सभासदांची दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे. आणि हे फक्त होऊन देऊ नका. दादासारखा माणूस, सच्चा माणूस, चांगला माणूस, काम करणारा माणूस, तळागाळात राहणारा माणूस, आपला माणूस, तो फक्त अविनाश दादाच करू शकते. आणि दादाच तुम्हाला न्याय देऊ शकते, दुसरं कोण न्याय देऊ शकत नाही. आज दादांचे पैसे ही बघा, पॉम्पलेट बघा, त्याच्यावरती वचनावली बघा की दादांनी सांगितलंय ज्या वेळेला सत्ता येईल त्यावेळेला 7,500 रुपये इकरी. ज्या वेळेला सत्ता येईल त्यावेळेला तुम्हाला सभासदांना चांगल्या दर्जाची साखर 120 किलो दिली जाईल. ज्या वेळेला सत्ता होईल त्यावेळेला शेतकऱ्यांनी 1 ते 2 एकरापर्यंत टिश्यूची रोपं फ्री मध्ये देण्यात येईल. मी दादांनाही बोललो सर, दादांनाही म्हटलं तुम्ही द्या लागलाय वचन, म्हणजे सभासदांना तुम्ही वचन द्या लागलाय, पण आम्हाला कळणं झाले तुम्ही आता टिश्यूची रोपं फ्री द्या लागलाय. दादा भावनेच्या भरात काही नको. दादा म्हणले म्हणजे तसं काय नाही, मी जे बोललोय ते मी करून दाखवणार आणि करणार. आणि जी मी बोललोय ती विचार करूनच बोललोय.
कारण का ह्यो सगळा फायदा शेतकरी सभासदांचा आहे आणि शेतकरी जगला तर कारखाना जगणार आहे आणि सगळा फायदा शेतकऱ्यांना द्यायचा आहे मला. त्यासाठी सांगतोय, म्हणूनच सांगतोय की दादांच्या मागे खंबीर उभा राहावा आणि 21 तारखेला सभासदांनी मोठ्या संख्येने नारळ या चिन्हावर शिक्का मारून दादांना भरघोस मताने विजय करा आणि नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करा.